संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती। बाळासाहेब कोल्हे सहाय्यक विशेष सरकारी वकील असणार। मस्साजोग ग्रामस्थांच्या 7 मागण्यांपैकी एक मागणी मान्य। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं सारथ्य करण्याची जबाबदारी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार। पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर प्रकरण न्यायालयात जलद गतीने चालवणार। सरकारी वकील उज्ज्वल निकमांचं आश्वासन। राजकारण सोडलं तर वकील म्हणून उज्ज्वल निकमांचं काम उत्तमच। धनंजय देशमुखांचाही निकमांवर विश्वास। प्रकरणातील प्रत्येक मुद्दे ते लावून धरतील। अंजली दमानियांकडून विश्वास व्यक्त। बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार, अन्यथा पाणी बंद करण्याचाही इशारा। मस्साजोगकरांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घ्यावी, आमदार सुरेश धसांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन। ग्रामस्थांनी केलेल्या 7 मागण्यांचा निवेदनावर उल्लेख। महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबत शासनाचा आदेश जारी। मंत्री माणिकराव कोकाटेंचं गणेश नाईक, लोढा शेलार, बाबासाहेब पाटलांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांची नेमणूक। आरोप झालेला विशेष कार्यकारी अधिकारी चालत नाही, मग मंत्री कसा चालतो? जो नियम ओएसडींना तोच मंत्र्यांना का लागू नाही? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर सुळेंचा सरकारला सवाल। प्रशांत कोरटकरच्या तोंडाला काळं फासणाला 1 लाखांचं बक्षीस देणार। संभाजी ब्रिगेडची घोषणा। कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकावल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक। छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचाही आरोप। पुण्यात कर्नाटकच्या बससह चालकाला काळं फासलं। बेळगावमधील कन्नड वेदिका रक्षक संघटनेच्या कृत्याचा निषेध। तर महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील। टप्प्याटप्प्याने बस सेवा सुरू करण्याचा जिल्हाधिकारी बैठकीत प्रस्ताव। प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याचा शेवटचा दिवस। महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांची पवित्र स्नानाकरिता लगबग। आज 41 लाखाहून अधिक भाविकांचं त्रिवेणी संगमात स्नान। विदर्भ विरुद्ध केरळमध्ये रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना। पहिल्या सत्राअखेर विदर्भाच्या 81 धावांवर 3 विकेट। दानिश मालेवार आणि करुण नायरने विदर्भाचा डाव सावरला।